जसं मी निवडणुकीच्या अगोदरही सांगितलं होतं की आपल्याला अभिमान वाटेल असं काम काहीतरी मी करून दाखवेन आणि तसंच काम करायची पद्धत, तसंच काम करायचं, जे काही माझ्याकडून जमेल तेवढं सगळं काय मी पणाला लावणार। आपण असाच आशीर्वाद ठेवावा। आपण सगळे ज्येष्ठ, मला लहानपणापासून बघितलेली ही सगळी मंडळी, आपण जे काय माझ्याबद्दल बोलता, खरं तर माझ्याकडे शब्द नाही तुमच्या सगळ्यांचे आभार मानायसाठी, कारण का राणे साहेबांबरोबर इतके वर्ष मी तुम्हाला बघितलेलं आहे। मी लहानाचा मोठा तुमच्या समोर झालेलो आहे। माझी नेहमी माझ्या मनात एकच विचार असायचा, जेव्हा आपण वेगवेगळ्या पक्षात होतो, जेव्हा वेगवेगळ्या चर्चा व्हायच्या, पण माझ्या मनामध्ये एक दिवस मी ठरवलं होतं की कधीतरी असा दिवस येईल की परत हे सगळे व्यासपीठावर एकत्र येतील, कारण का ज्यांच्या समोर मी लहानाचा मोठा झालो, ज्यांनी राजकीय संस्कार मला दिले, ज्यांनी राजकीय विचार मला दिले, राणे साहेब तर मार्गदर्शक आहेतच, त्यांनी हे सगळं शिकवलंच, ते माझे गुरु आहेतच, पण त्यानंतर अनेक लोक व्यासपीठावर, हे जे काय आमचे संजय पडते दिसत आहेत, काका कुडाळकर दिसत आहेत, आमचे दत्ता सामंतजी दिसत आहेत, हे जे राजकीय संस्कार असतात, मला मोठं ज्यांनी केलं ते या लोकांना मी मनापासून, म्हणजे तेव्हापासून मला डोक्यात होतं की कधीतरी मी यांना एकत्र आणणार आणि कधीतरी व्यासपीठावर ते चित्र मला बघायचं आहे, कारण का राणे साहेबांची लोक यांना मी नेहमी एका वेगळ्या आशेने बघायचो। आजही त्यांना एका वेगळ्या आशेने, की ह्यांना त्रास होता कामा नाही, ह्यांना कसली अडचण होता कामा नाही, हे आहेत त्यामुळे आम्ही आहोत, ही भावना मनात घेऊन मी राजकारणात उतरलो आणि आज हे सगळं चित्र मी नाही म्हणू शकत नव्हतो। कुडाळकर साहेब, आपण जेव्हा मला सांगितलं की जे जे तुम्ही म्हणाल, जे जे हे व्यासपीठ म्हणेल, माझ्या इकडची सिंधुदुर्गाची जनता म्हणेल, निलेश राणेच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत जेवढं काय करता येईल मी करणार, ते मी बघणार नाही माझ्या खिशात काय, मला हे झेपेल की नाही, मला हे जमणार की नाही, मी हे कधीच बघणार नाही। तुम्ही म्हणाल आणि ते लोकहिताचं असेल तर 100% मी तुमच्या बरोबर उभा आहे। नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।